नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर लर्न विथ हेमराज सर. आज आपण इयत्ता 9वी आणि 10वीच्या इंग्रजी विषयाची ऍक्टिव्हिटी शीट आणि मार्क्स स्कीम कशा प्रकारे दिलेली आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. रोल ऑफ ऍक्टिव्हिटी शीट इथं दिलेला आहे, फ्रेमवर्क और फॉर्मॅट ऑफ द ऍक्टिव्हिटी शीट. आपली जी 80 मार्काची ऍक्टिव्हिटी शीट आहे 9वी आणि 10वीची, ती कशा प्रकारे डिझाईन केलेली आहे ते आपण पूर्णपणे सविस्तर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर स्किल वाईज टेस्टिंग एरियाज डिटेल्ड एक्सप्लेनेशन बघूया आपण या ठिकाणी. आपली जी पूर्ण जी वर्कशीट आहे, आपली जी ऍक्टिव्हिटी शीट आहे ती एकूण 6 सेक्शन मध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. देर आर 6 सेक्शन्स. पहिल्या सेक्शन मध्ये या ठिकाणी लँग्वेज स्टडी हा प्रश्न असणार आहे. दुसऱ्या सेक्शन मध्ये टेक्स्टुअल पॅसेज असणार आहे. हे टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे तुमच्या सिलेबस मधून 2 प्रकरणावरील 2 पॅसेज या ठिकाणी असणार आहे. सेक्शन 2 मध्ये ए आणि बी असे 2 पॅसेज असतील. ते किती मार्क्स असतील ते आपण पुढे बघणार आहोत. सेक्शन 3 मध्ये आपल्याला पोएट्री म्हणजे तुमच्या सिलेबस मधून 2 पोएम असतील. यामध्ये एक पोएम ऍक्टिव्हिटी साठी आणि एक पोएम अप्रिसिएशन साठी. चौथ्या सेक्शन मध्ये नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे हा अनसीन पॅसेज असेल, जो पुस्तकाबाहेरचा असेल, तुमच्या सिलेबसच्या बाहेरून हा पॅसेज विचारला जाईल. सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल असेल. रायटिंग स्किल ज्यामध्ये तुम्हाला तुमची रायटिंगची स्किल वापरायची आहे. सेक्शन 6 मध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल. स्किल डेव्हलपमेंट अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी शीट डिझाईन केली जाईल. त्यानंतर रोल ऑफ अप्लाइड रायटिंग. अप्लाइड रायटिंग म्हणजे इथे तुम्हाला जे लेटर रायटिंग आहे, फॉर्मल किंवा इनफॉर्मल, डायलॉग रायटिंग आहे, ड्राफ्टिंग स्पीच आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, जी व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल या माध्यमातून आपल्याला लिहायची असते. त्यानंतर एक्सपाउंड द थीम आहे आणि शेवटचा ट्रान्सलेशन आहे. पुढे पहा, फ्रेमवर्क और फॉर्मॅट ऑफ द ऍक्टिव्हिटी शीट, एसएससी ऍक्टिव्हिटी शीट पॅटर्न. इथे थर्ड लँग्वेज एसएससी दिलेलं असलं, 10वीचं दिलेलं असलं तरी 9वीला सुद्धा ऍक्टिव्हिटी शीट त्याच प्रकारची डिझाईन केलेली आहे ज्या प्रकारे 10वीची असते. तर आपला जो 80 मार्क्सचा रिटन पेपर असेल त्यामध्ये असलेले जे क्वेश्चन्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांचे 3 भागामध्ये त्यांची वर्गवारी केलेली आहे. डिफिकल्टी वाईज म्हणजे त्यांच्या काठिण्य पातळीनुसार त्याचे डिस्ट्रीब्युशन केलेले आहे 80 मार्काचे. तर ते खालील प्रमाणे आहे. 40% इझी. आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे क्वेश्चन्स असतील, जे ऍक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये 40% म्हणजे 40% प्रश्न हे इझी असतील, सोपे असतील. ते तुम्हाला सहज समजतील आणि त्यांच्या उत्तर तुम्ही सहज लिहू शकाल. देन 40% मीडियम. 40% प्रश्न हे मीडियम मध्यम स्वरूपाचे असतील. ते पण तुम्हाला सहज समजू शकतील आणि त्यांचे उत्तर तुम्ही लिहू शकाल. आणि 20% हे मात्र चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतील. चॅलेंजिंग क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला थोडं आव्हानात्मक ते प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल स्टडी आवश्यक आहे. भरपूर अभ्यास, भरपूर सराव त्याच्यामध्ये आवश्यक आहे. तर आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या सर्वही प्रश्नांमध्ये या 3 काठिण्य पातळीचा विचार करण्यात आलेला आहे. सर्वच प्रश्नामध्ये काही भाग हा इझी आलेला आहे, काही भाग हा मीडियम आलेला आहे आणि काही भाग हा चॅलेंजिंग आलेला आहे. ठीक आहे.
अशा प्रकारे आपली ऍक्टिव्हिटी शीट ही डिझाईन करण्यात आलेली आहे. त्यानंतर फॉर्मॅट ऑफ द ऍक्टिव्हिटी शीट. फॉर्मॅट बघूया आपण की आपली जी ऍक्टिव्हिटी शीट आहे तिचा फॉर्मॅट कसा असेल. फॉर्मॅट ऑफ द ऍक्टिव्हिटी शीट. तर सेक्शन 1 आताच आपण पाहिलेलं आहे की एकूण आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये देर आर 6 सेक्शन्स, 6 सेक्शन, 6 विभाग आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आहेत. तर सेक्शन दुसऱ्या कॉलम मध्ये आलेला आहे स्किल टेस्टिंग, आयटम्स, देन मार्क्स अँड टाइम. आता बघा तुम्हाला कोणत्या सेक्शन मधला कोणता प्रश्न किती मार्क्स साठी विचारला जाईल आणि तो किती वेळामध्ये सोडवायला पाहिजे. आपले जे 3 तासामध्ये ऍक्टिव्हिटी शीट सोडवायची आहे 80 मार्क्सची, तर त्याचा आपल्याला टाइम मॅनेजमेंट सुद्धा करायचं आहे की मला या प्रश्नाला किती वेळ द्यावा लागेल ते आपल्याला ठरवून त्याच्यानुसार आपल्याला त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर सेक्शन 1 मध्ये आपल्याला लँग्वेज स्टडीचा प्रश्न असणार आहे. लँग्वेज स्टडी मध्ये ग्रामर विचारली जाते. यामध्ये क्वेश्चन 1A लँग्वेज स्टडी आणि क्वेश्चन B 1A आणि 1B असे 2 प्रश्न याच्यामध्ये असतील. तर क्वेश्चन 1A म्हणजे पहिल्या ए मध्ये लँग्वेज स्टडीचे जे प्रश्न असतील किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या तुम्हाला 8 मार्क साठी विचारल्या जातील. 8 मार्क साठी. आणि तुम्हाला ह्या 8 मार्कच्या ऍक्टिव्हिटीज किती मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत? 12 मिनिट्स म्हणजे 12 मिनिटांमध्ये हा तुमचा क्वेश्चन 1A मधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. एकूण 6 ऍक्टिव्हिटी दिल्या राहतील. याच्यात पैकी 4 ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायच्या असतील. त्या 4 ऍक्टिव्हिटी तुम्हाला 12 मिनिटांमध्ये सोडवायचं आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर प्रत्येक एक ऍक्टिव्हिटीला किती मिनिटं वेळ मिळत आहे? 4 ऍक्टिव्हिटीला 12 मिनिटं. तर एका ऍक्टिव्हिटीला 3 मिनिटं. 4 तिरी 12 म्हणजे तुम्हाला 3 मिनिटात एक ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. आणि लँग्वेज स्टडी मधल्या ऍक्टिव्हिटीज इतक्या सोप्या असतात की 3 मिनिट लागणारच नाही तुम्हाला. तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 3 मिनिट एका ऍक्टिव्हिटीला लागणारच नाही. एका मिनिटातही तुमची ती ऍक्टिव्हिटी फिनिश होऊ शकते. त्यानंतर बी इथे लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. त्या 2 ऍक्टिव्हिटी प्रत्येकी 1 मार्क साठी असतील. म्हणजे 2 मार्क या ठिकाणी तुम्हाला बी मधल्या लँग्वेज स्टडीवर आहेत. आणि या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला 3 मिनिटांमध्ये सोडवायच्या आहेत. किती मिनिटांमध्ये? 3 मिनिटांमध्ये. म्हणजेच तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या असल्यामुळे एक ऍक्टिव्हिटी 1.5 मिनिटांमध्ये आणि दुसरी ऍक्टिव्हिटी 1.5 मिनिटांमध्ये असा 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हा जो लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे. याची मार्किंग जर विचारात घेतली आपण तर 8+2 10 म्हणजे आपल्याला क्वेश्चन 1 हा जो आहे प्रश्न हा आपल्याला किती मार्क साठी असणार आहे? 10 मार्क साठी आपल्याला असणार आहे. आणि तो किती मिनिटांमध्ये हा प्रश्न सोडवून झाला पाहिजे? तर 12 आणि 3 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हा 10 मार्काचा प्रश्न क्वेश्चन 1A आणि B हा तुम्हाला सोडवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेक्शन 2 मध्ये काय असणार आहे? तर सेक्शन 2 मध्ये तुम्हाला तुमच्या पुस्तकातील जे टेक्स्टुअल पॅसेजेस आहेत जे आपण वर्गामध्ये शिकतो प्रकरण लेसन, त्या लेसन मधून तुम्हाला पॅसेज या ठिकाणी विचारले जातील. तर असे किती पॅसेज असतील? तर असे तुम्हाला 2 पॅसेज विचारले जातील. क्वेश्चन 2A मध्ये एक टेक्स्टुअल पॅसेज राहील तुमच्या पुस्तकातला. तो 10 मार्क साठी विचारला जाईल. म्हणजे त्याच्यावरती ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या 10 मार्क साठी विचारल्या असतील आणि ते तुम्हाला 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे टेक्स्टुअल पॅसेजचा 10 मार्काचा प्रश्न किती मिनिटात सोडवायचा आहे तुम्हाला? 15 मिनिटांमध्ये. मग बी मध्ये सुद्धा टेक्स्टुअल पॅसेज तुम्हाला विचारला जाईल. बी मध्ये सुद्धा टेक्स्टुअल पॅसेज राहील. आणि हा टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे तुमचा सीन पॅसेज म्हणू त्याला, जो पुस्तकातील राहील, जो आपण शिकलेलो आहे, अभ्यासलेलो आहे. दुसरा पॅसेज म्हणजे दुसऱ्या प्रकरणातील एखादा पॅसेज राहील आणि सेम या ठिकाणी तो 10 मार्क साठी राहील आणि सेम या ठिकाणी तो 15 मिनिटांमध्ये सोडवावा लागेल. इट मीन्स दॅट की तुम्हाला क्वेश्चन 2 मध्ये
ए आणि बी हे दोन्ही जे पॅसेज तुम्हाला विचारले जातील हे तुम्हाला एकूण 10+10 20 मार्क साठी असतील आणि ते 20 मार्क्सचे दोन्ही पॅसेज तुम्हाला अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. अशा प्रकारे टाइम मॅनेज करून आपल्याला पुढे पुढे ऍक्टिव्हिटीज सोडवत जायचे आहे. देन सेक्शन 3, तिसऱ्या सेक्शन मध्ये तुम्हाला पोएट्री विचारणार आहे. पोएट्री म्हणजे आपण ज्या सिलेबस मध्ये कविता शिकतोय त्या कविता याच्यामध्ये विचारल्या जातील. तर हा आपला जो क्वेश्चन असतो हा असतो क्वेश्चन 3A, पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन. म्हणजे तुमच्या सिलेबस मधली एक पोएम कॉम्प्रेहेन्शन साठी, आकलनासाठी त्या ठिकाणी दिली जाईल ए मध्ये आणि त्याच्यावर असलेल्या जे काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या तुम्हाला 5 मार्क साठी असतील. 5 मार्क साठी 3 ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये असतात आणि हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा किती मिनिटात? 10 मिनिटात, 10 मिनिट्स. त्यानंतर बी, क्वेश्चन 3B मध्ये पोएम फॉर अप्रिसिएशन. इथे तुम्हाला एक कविता म्हणजे दुसरी जी पॅसेज मध्ये विचारली कॉम्प्रेहेन्शन साठी ती वेगळी कविता आणि बी मध्ये विचारेल अप्रिसिएशन साठी ती वेगळी कविता, संपूर्ण पोएम दिलेली असेल त्याचं अप्रिसिएशन लिहावं लागेल. तर हा अप्रिसिएशनचा जो प्रश्न आहे ही ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला किती मार्क साठी? 5 मार्क साठी, 5 मार्क साठी विचारली जाईल आणि ती सोडवण्यासाठी वेळ दिलेली आहे 8 मिनिट्स. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ना अप्रिसिएशन, याच्यामध्ये पॉइंट्स आहेत 5 पॉइंट्स आणि 5 पॉइंट साठी वेळ दिलेली आहे 8 मिनिट्स, 8 मिनिट. तर तुम्ही जर याचा चांगला जर सराव केला, अभ्यास केला तर तुम्हाला 8 मिनिटंही लागणार नाही ही ऍक्टिव्हिटी सोडवायला अप्रिसिएशनची. फक्त तुम्हाला सरावाची गरज आहे. म्हणजे इथून प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये, प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही जर 2-2 मिनिटं, 3-3 मिनिटं जर वाचवत नेले तर त्याचा फायदा तुम्हाला पुढे रायटिंग स्किलचे प्रश्न सोडवण्यामध्ये होणार आहे. म्हणून हे जे काही इकडले जे आपल्याला वाटायला सोपे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला पटापट सोडवता यायला पाहिजे, कमी वेळात सोडवता यायला पाहिजे. 10 मिनिटं असेल पण 10 मिनिटं न लावता आपण 15 मिनिट लावायचीच नाही, 10च्या ऐवजी 15 मिनिट लावायचीच नाही, पण 10च्या ऐवजी 8 मिनिटात तो प्रश्न कसा सोडवून होईल याचा आपल्याला त्या ठिकाणी तारतम्य लावायचं आहे. त्यानंतर सेक्शन 4, सेक्शन 4 मध्ये म्हणजे चौथ्या विभागामध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये क्वेश्चन 4 असणार आहे. क्वेश्चन 4A असणार आहे नॉन टेक्स्टुअल पॅसेज फॉर कॉम्प्रेहेन्शन. या ठिकाणी कॉम्प्रेहेन्शन साठी तुम्हाला नॉन टेक्स्टुअल पॅसेज दिलेला राहील. म्हणजे तो कुठला असेल? नॉन टेक्स्टुअल म्हटलं तर पुस्तकाबाहेरचा असेल, तुमच्या टेक्स्ट मधला, टेक्स्ट बुक मधला नसेल. आणि तो पॅसेज सेम ज्याप्रमाणे आपल्याला क्वेश्चन 2A आणि B मध्ये जे पुस्तकातले पॅसेज दिले असतील आणि त्याच्यावर ज्या ऍक्टिव्हिटी असतील तशाच ऍक्टिव्हिटी, त्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी नॉन टेक्स्टुअल पॅसेज मध्ये सुद्धा दिल्या जातील. आणि त्या 5 ऍक्टिव्हिटी असतील तर त्या 5 ऍक्टिव्हिटी कॅरी 10 मार्क्स. तर तुम्हाला 10 मार्क साठी विचारल्या जातील. आणि परत एकदा या ठिकाणी लक्षात घ्या की वेळ किती दिलेली आहे? 20 मिनिट, 20 मिनिट. मगाशी आपल्याला बघा या ठिकाणी हे जे दिसतंय टेक्स्टुअल पॅसेज 10 मार्क्स 15 मिनिट्स. किती मिनिटं होते? 15 मिनिट्स. आणि या ठिकाणी किती मिनिटं दिलेली आहे? 20 मिनिट्स. 5 मिनिट्स मोर मार्क्स टाइम या ठिकाणी दिलेली आहे, एक्स्ट्रा टाइम दिलेली आहे 5 मिनिटं. का बरं? कारण की तुम्हाला हा पॅसेज तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा, तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा असल्यामुळे याला तुम्हाला वाचून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल, अंडरस्टँडिंग करावं लागेल, त्याचं कॉम्प्रेहेन्शन करावं लागेल आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये वेळ जास्त लागणार आहे. म्हणून इथे 5 मिनिट्स एक्स्ट्रा दिलेले टाइम तुम्हाला. देन नॉन टेक्स्टुअल पॅसेज, हा झाला आपला. आता हा जो नॉन टेक्स्टुअल पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे क्वेश्चन 4A मध्ये, चौथ्या ए मध्ये जो पॅसेज दिला जाईल त्याच पॅसेजची, त्याच उतार्याची तुम्हाला बी मध्ये समरी लिहायची आहे. समरी ऑफ सेम नॉन टेक्स्टुअल पॅसेज, त्याच पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची आहे. समरी म्हणजे त्याचा वृत्तांत लिहायचा आहे आणि तो तुम्हाला किती मार्क साठी विचारला जाणार आहे? 5 मार्क साठी, 5 मार्क्स. सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल. 5व्या विभागामध्ये तुम्हाला रायटिंग स्किल करायचे म्हणजे तुमचे लेखन कौशल्य तुमचे जे विचारलं जाईल ते क्वेश्चन नंबर 5A. 5व्या ए मध्ये इथे तुम्हाला लेटर रायटिंग करायची आहे. हे 2 लेटर्स तुम्हाला दिले असतील
फॉर्मल और इन्फॉर्मल. एक राहील फॉर्मल औपचारिक आणि दुसरं त्याला और राहील इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. तर दोन पैकी एनी वन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. अँड दिस क्वेश्चन कॅरीज 5 मार्क्स. हा जो प्रश्न राहील लेटर रायटिंगचा तो 5 मार्क्स साठी तुम्हाला विचारला जाईल. आणि याची वेळ जर विचारात घेतली तर तुम्हाला वेळ दिलेली आहे 15 मिनिट्स. प्रश्न आहे 5 मार्क्स साठी आणि वेळ दिलेली आहे 15 मिनिटं. कारण की रायटिंग स्किल आहे, तुम्हाला तुमची रायटिंग स्किल वापरायची आहे आणि हा लेटर लिहून घ्यायचा आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी वेळ जास्त दिलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 15च्या ऐवजी तुम्हाला जर 20 मिनिट्स जरी लागले तर हरकत नाही, पण तुम्हाला ती जी वेळ आहे ती आधीपासून कट ऑफ करत आणावी लागेल, वाचवत आणावं लागेल, जेणेकरून इथे तुम्हाला ती वेळ वापरता येईल. त्यानंतर 5B मध्ये 5व्या बी मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची आहे किंवा स्पीच रायटिंग करायची आहे. डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग. तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक लेसन मध्ये चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये डायलॉग दिलेले आहेत, क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर त्याच प्रकारचे क्वेश्चन्स डायलॉग रायटिंग मध्ये असतात. किंवा त्याला और दिलेला आहे स्पीच रायटिंग म्हणजे भाषण तुम्हाला लिहावं लागते. तर पुन्हा ही ऍक्टिव्हिटी जी आहे, हा प्रश्न जो आहे पुन्हा 5 मार्क्स साठी आहे आणि पुन्हा याच्यासाठी वेळ जी आहे ती 15 मिनिटं आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 5 आणि 5 10 मार्कचा हा पूर्ण प्रश्न आहे आणि याच्यासाठी तुम्हाला अर्धा तास वेळ देण्यात आलेली आहे. अर्ध्या तासामध्ये हा 10 मार्काचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे एकंदरीत. त्यानंतर ह्या 5व्या सेक्शन मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 चा या ठिकाणी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर साठी दिलेला राहील. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि याच्यात करायचं काय आहे तर नॉन व्हर्बल पॅसेज असेल, नॉन व्हर्बल असेल तर त्याचं व्हर्बल पॅसेज करायचं आहे आणि व्हर्बल मध्ये जर पॅसेज असेल तर त्याचा नॉन व्हर्बल करायचं आहे. नॉन व्हर्बल म्हणजे डायग्रामच्या फॉर्म मध्ये जर समजा इन्फॉर्मेशन आलेली असेल तर तिला पॅसेज फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागते आणि पॅसेज फॉर्म मध्ये जर इन्फॉर्मेशन आलेली असेल तर तिला डायग्रामच्या फॉर्म मध्ये जे ट्री डायग्राम आहे, पाय चार्ट आहे, टेबुलर फॉर्म आहे, ते शिकू आपण नंतर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करावं लागते, ट्रान्सफर करावं लागते. 15 मिनिटांमध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. देन 6B मध्ये 6व्या बी मध्ये एक्सपॅन्ड द थीम. एक्सपॅन्ड द थीम, जी थीम तुम्हाला दिली जाईल ती थीम तुम्हाला एक्सपॅन्ड करावी लागेल, म्हणजे त्याचं विस्तृत लेखन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. यामध्ये करायचं काय आहे तर न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. एक हेडलाईन दिली जाईल. वर्तमानपत्रात बातम्या असतात, त्याची एक हेडलाईन असते ना, त्याप्रमाणे हेडलाईन दिली जाईल आणि त्या हेडलाईनच्या आधारे तुम्हाला उर्वरित बातमी लिहून काढावी लागेल. किंवा त्याला और मध्ये दिलेला आहे डेव्हलपिंग अ स्टोरी विथ द गिवन बिगिनिंग और अँड एंडिंग. तुम्हाला या न्यूज रिपोर्टला और मध्ये प्रश्न राहील स्टोरी रायटिंग. तर स्टोरी रायटिंग कशी करायची आहे तर मराठी किंवा हिंदीमध्ये स्टोरी रायटिंग जी आहे ती वेगळी आहे, त्याच्यात पॉइंट्स दिलेले असतात. आणि आपल्या इंग्लिश मध्ये जी स्टोरी रायटिंग करायची आहे तर ही वेगळी आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकतर स्टार्टिंग दिलेली राहील तर तुम्हाला बाकीची स्टोरी लिहावी लागेल किंवा एंडिंग दिलेली राहील तर मग तुम्हाला सुरुवातीची स्टोरी लिहावी लागेल. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला 15 मिनिट्स मध्ये पूर्ण करायची आहे. 15 मिनिटांमध्ये हा 5 मार्कचा प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा आहे. देन सेक्शन 6 6वा जो विभाग आहे याच्यामध्ये तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट साठी हा प्रश्न विचारलेला असणार आहे आणि इथे तुम्हाला क्वेश्चन 7 ये मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन विचारलं जाईल, भाषांतर. हा ट्रान्सलेशन तुम्हाला 5 मार्क्स साठी विचारला जाईल, 5 मार्क्स अँड टाइम इज गिवन 7 मिनिट्स. 5 मार्क्सचा ट्रान्सलेशन तुम्हाला किती मिनिटात पूर्ण करायचं आहे 7 मिनिट्स, 7 मिनिटांमध्ये पूर्ण. त्याच्यानंतर तुम्ही जर याची टाइम आतापर्यंत जी आपण पाहिली त्याची टोटल जर तुम्ही लावली तर याच्यात 15 मिनिट्स उरलेले आहेत. अजूनही आपल्याजवळ 15 मिनिटं बाकी राहतील आणि हे 15 मिनिटं तुम्हाला कशासाठी वापरायचे आहे, रिव्ह्यू. म्हणजे तुम्ही जी उत्तरपत्रिका सोडवली आहे त्याचे पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे. कुठला प्रश्न
सुटला तर नाही, कुठला प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर वगैरे आपण सगळे बरोबर दिलेले आहेत का, यासाठी पूर्ण तुम्हाला आन्सर पेपर पुन्हा एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचे, पाहून घ्यायचे आहे. त्यासाठी 15 मिनिटं वेळ तुम्हाला एक्स्ट्रा पडणार आहे. आणि टोटल जर विचार केला आपण एकूण, तर आपली ऍक्टिव्हिटी शीट 80 मार्क्सची राहील आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 180 मिनिट्स म्हणजे 3 तास आपल्याला वेळ राहील. तर या 3 तासापैकी रायटिंग वर्क करण्यासाठी आपल्याला 2 तास 45 मिनिटं वापरायचे आहे. 80 मार्कची ऍक्टिव्हिटी म्हणजे पेपर आपल्याला 2 तास 45 मिनिटात म्हणजे 2.25 तासात सोडवून व्हायला पाहिजे. आणि उरलेले 15 मिनिटं जे राहतील ते आपल्याला आपल्या आन्सर पेपरचे रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने सराव केलात तर इंग्रजीची ऍक्टिव्हिटी शीट ही 3 तास पुरतच नाही. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा सराव केला असेल तर जवळपास 2.5 ते 2.25 तासामध्येच संपूर्ण पेपर तुमचा सोडून होऊ शकतो. फक्त त्यासाठी तुम्हाला पद्धतशीर प्रत्येक ऍक्टिव्हिटीची तयारी करावी लागेल. चला तर मग आता बघू आपण की आता आपण जो काही फॉर्मॅट पाहिलेला आहे, पॅटर्न पाहिलेला आहे, त्या पॅटर्न नुसार 9व्या वर्गाची आपली इंग्रजीची प्रश्नपत्रिका कशी असणार आहे. तर बघा, फर्स्ट सेमिस्टरची ऍक्टिव्हिटी शीट आपण या ठिकाणी डिझाईन केलेली आहे. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्कसाठी असते, आताच आपण डिस्कस केलेला आहे. त्यात ऍक्टिव्हिटी म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये ऍक्टिव्हिटी ज्या असतील त्या याप्रमाणे असतील. अटेम्प्ट एनी 4 आउट ऑफ 6. तुम्हाला 6 पैकी 4 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी सोडवाव्या लागतील. पहिली ऍक्टिव्हिटी राहील कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर्स, म्हणजे ते मिसिंग लेटर्स तुम्हाला घालायचे आहेत. त्यानंतर पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 प्रकारचे या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर साठी ऍक्टिव्हिटी दिल्या जातील. एकामध्ये तुम्हाला बिगिनिंग लेटर जे आहे ते सेम असणार आहे आणि एकामध्ये तुम्हाला बिगिनिंग लेटर जे आहे ते डिफरंट असणार आहे. तर हा अल्फाबेटिकल ऑर्डरचा प्रश्न तुम्हाला सोपाच असणार आहे. त्याच्यानंतर पंक्च्युएट द फॉलोविंग. इथे तुम्हाला पंक्च्युएशन म्हणजे विराम चिन्हांचा वापर करून तुम्हाला हे 2 दिलेले जे सेंटेन्स आहेत त्यांना वाक्य शुद्ध करून लिहावे लागणार आहेत. विरामचिन्ह पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करून. आणि चौथी ऍक्टिव्हिटी असणार आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड. एक शब्द तुम्हाला दिला जाईल, जसं इथे डिस्ट्रॉट हा शब्द दिलेला आहे. या डिस्ट्रॉट शब्दामध्ये जे अक्षर आलेले आहेत या अक्षरांपासून तुम्हाला दुसरे 4 शब्द तुम्हाला बनवायचे आहेत आणि ते 4ही शब्द मिनिंगफुल असले पाहिजेत आणि प्रत्येक शब्दात ऍटलिस्ट कमीत कमी 3 अक्षर त्या ठिकाणी आले पाहिजे. 5वी ऍक्टिव्हिटी आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज सोन ऍज इन द एक्झाम्पल. इथे एक वर्ड दिला जाईल, तो एकतर नाउन असेल तर रिलेटेड वर्ड या ठिकाणी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह लिहावं लागेल. जर समजा या ठिकाणी जर ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर मग इकडे रिलेटेड वर्ड तुम्हाला नाउन लिहावं लागेल. जर इथे वर्ब दिलेला असेल तर इकडे त्याच्याशी रिलेटेड ऍडव्हर्ब लिहावं लागेल. याप्रमाणे ही रिलेटेड वर्डची ऍक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. तर हा झाला तुमचा क्वेश्चन 1 ये. तर यातला एक 6वी ऍक्टिव्हिटी राहील. याच्यामध्ये दिलेला आहे की तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. वर्ड चेन 3 शब्दांची विचारली जाईल. एक तर नाउनची विचारली जाईल, एक वर्ड दिला जाईल. जसं या ठिकाणी टी हा नाउन दिलाय, तर याच्या शेवटच्या ये या अक्षरावरून स्टार्ट होणारा दुसरा नाउन लिहायचा आहे. त्याच्या एंडिंगच्या अक्षरावरून पुढचा लिहायचा आहे. नाउन असेल तर नाउनची वर्ड चेन, व्हर्ब असेल तर व्हर्बची चेन आणि जर समजा ऍडजेक्टिव्ह विचारलं असेल तर ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 1 जो इथे बी असायला पाहिजे, या ठिकाणी बी राहील. तर बी मध्ये तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी दिल्या जातील. पहिल्यामध्ये मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. एक फ्रेज दिला जाईल, त्याच्यापासून तुम्हाला सेंटेन्स बनवावं लागेल किंवा त्याला ऑर आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लॉज दिलेल्या वाक्याला क्लॉज जोडावं लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला सफिक्स किंवा प्रिफिक्स दिलेल्या शब्दाला लावावं लागेल किंवा त्याला ऑर आहे, दिलेल्या शब्दाला तुम्हाला सेंटेन्स मध्ये वापरावं लागेल. अशा प्रकारे ह्या 1-1 मार्कच्या ऍक्टिव्हिटीज दिल्या विचारल्या जातील. त्याच्यानंतर सेक्शन 2 मध्ये टेक्स्टुअल पॅसेज राहील. तुमच्या पुस्तकातल्या
पुस्तकामध्ये आपण जे काही शिकतोय लेसन त्याच्यातले 2 पॅसेज असतील. तर या 2A मध्ये एक पॅसेज असेल 10 मार्कच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी असतील. A1, A2, A3 आणि A4 आणि लास्ट A5 मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 2B मध्ये सेम ऍज इट इज तुम्हाला पॅसेज असणार आहे पुस्तकातला. त्याच्यामध्ये B1 हा बी प्रश्न असल्यामुळे B1, B2, B3, B4 हा B4 जो A4 किंवा B4 जो क्वेश्चन असेल हा ग्रामरचा क्वेश्चन असतो. लक्षात घ्या. B3 हा क्वेश्चन व्होकॅब्युलरीचा प्रश्न असतो आणि B5 किंवा A5 हा पर्सनल रिस्पॉन्स असतो. तुमचा जो A1 किंवा B1 जो आहे तो फॅक्च्युअल क्वेश्चन असतो आणि A2 किंवा B2 हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असतो 2 मार्कसाठी. अशा प्रकारे तुमचे ते ऍक्टिव्हिटीज असतील. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 असणार आहे. क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला ए मध्ये एक पोएम असणार आहे. पोएमचा 1 किंवा 2 स्टांजा दिले जातील. 5 मार्कच्या ऍक्टिव्हिटी त्याच्यात असतील. A1 मध्ये पुन्हा फॅक्च्युअल क्वेश्चन, बी मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि A3 मध्ये तुम्हाला जे पोएटिक डिव्हाइस आहे त्यातला प्रश्न असेल. फिगर ऑफ स्पीच असू शकते किंवा रायमिंग पेअर, राईम स्कीम यातला प्रश्न असू शकते. आणि त्याचा बी जो क्वेश्चन आहे 3rd B यामध्ये तुम्हाला दुसरी एक पोयम, संपूर्ण पोयम दिली जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला ह्या दिलेल्या 5 पॉइंट्सच्या आधारे अप्रिसिएशन तुम्हाला लिहावं लागेल. त्याच्यानंतर सेक्शन 4 मध्ये नॉन टेक्स्टुअल पॅसेज, पुस्तकाबाहेरचा अनसीन पॅसेज असेल. 15 मार्कची ऍक्टिव्हिटी याच्यावर असतील. तर ऍज इट इज जो आता आपण 10 मार्कचा पुस्तकातला पॅसेज होता आणि त्याच्यावरच्या ज्या ऍक्टिव्हिटी पाहिल्या त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटी असतील. त्या आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतील. आणि मग याच्यामध्ये लास्ट मध्ये याच्यामध्ये क्वेश्चन 4B याच्यामध्ये आपल्याला याची समरी लिहावी लागेल त्याच पॅसेजची, दिलेल्या पॅसेजची. आणि त्या समरीला एक सुटेबल टायटल सुद्धा आपल्याला द्यावी लागेल. या टायटलवर 1 मार्क असतो, लक्षात घ्या. आणि तुम्ही जे काही लिहिलं आहे त्यातल्या ग्रामरवर 1 मार्क रिझर्व्ह असतो. ग्रामर आणि टायटल 2 मार्क आणि तुम्ही जे काही लिखाण करणार त्याच्यावरती 3 मार्क. अशा प्रकारे समरी लिहायची असते. सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल, रायटिंग स्किल मध्ये 2 लेटर दिले असतील. तर फॉर्मल किंवा इन्फॉर्मल 2 पैकी 1 तुम्हाला लेटर या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी हे ऍडव्हर्टाईज दिलेली असते आणि त्याच्या आधारे तो लेटर रायटिंग करायचा असते. क्वेश्चन 5B मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी डायलॉग रायटिंग करायची आहे. ए मध्ये डायलॉग जंबल्ड आहे ते सिक्वेन्स मध्ये लावायचे आहे. बी मध्ये डायलॉग कंप्लीट करायचे आहे आणि सी मध्ये एक टॉपिक दिला असतो. त्या टॉपिक वरती तुम्हाला जसं इथं फेवराईट गेम दिलेला आहे त्यावरती तुम्हाला डायलॉग तयार करायची असते. 6 सेंटेन्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. कारण याला ऑर असते स्पीच रायटिंग. एक तुम्हाला या ठिकाणी टॉपिक दिला जाईल. जसं इथे टॉपिक दिलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ गेम आणि काही पॉइंट्स दिलेले आहेत. त्या पॉइंट्सच्या आधारे तुम्हाला स्पीच तयार करायचं आहे, भाषण तयार करायचं आहे. त्याच्यानंतर 6A 6व्या ए मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असणार आहे. याच्यात A1 किंवा A2 दोन पैकी एक सोडवायचं आहे. A1 मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी हा जो या ठिकाणी तुम्हाला ट्री डायग्राम दिसतो आहे त्या ट्री डायग्राम मध्ये आलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला पॅसेज मध्ये ट्रान्सफर करायची आहे, त्याचा पॅसेज तयार करायचा आहे. किंवा याला और आहे, तुम्हाला पॅसेज फॉर्म मध्ये माहिती दिली जाईल ती डायग्राम फॉर्म मध्ये तुम्हाला ट्रान्सफर करावी लागेल. अशा प्रकारे डायग्राम फॉर्म मध्ये तुम्हाला जसं इथं दिलेलं आहे सॉइलचे प्रकार आणि फॉर्मेशन तुम्हाला इथं भरायचे आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6B याच्यामध्ये तुम्हाला थीम एक्सपॅन्ड करायची आहे. याच्यात B1 किंवा B2 तुम्हाला सोडवायचं आहे. तर B1 मध्ये न्यूज रिपोर्ट आहे, दिलेली एक हेडलाईन या ठिकाणी असते. या हेडलाईनच्या आधारे तुम्हाला हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ याच्या आधारे तुम्हाला एक न्यूज तयार करावी लागत असते. याला ऑर मध्ये प्रश्न असतो, तुम्ही ते न सोडवता स्टोरी लिहू शकता. B2 मध्ये कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन एंडिंग. या ठिकाणी मी एंडिंग दिलेली आहे, स्टार्टिंग तुम्हाला करायची आहे. किंवा जर स्टार्टिंग दिलेली असेल क्वेश्चन पेपर मध्ये तर तुम्हाला एंडिंग लिहायचे, म्हणजे मधला भाग आणि शेवट तुम्हाला
करायचं आहे आणि त्याला एक टायटल सुद्धा द्यायचे आहे. इथे सुद्धा टायटल साठी 1 मार्क आहे, ग्रामर वरती 1 मार्क आहे आणि जे काही लिखाण तुम्ही करणार आहात त्याच्यावरती 3 मार्क आहे. अशी त्याचं डिवायडेशन आहे. लास्ट सेक्शन 6 याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन 5 मार्क साठी या ठिकाणी विचारला जातो. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 6 वर्ड दिले जातील, 6 शब्द दिले जातील. कोणत्याही 4 शब्दांचा मराठीमध्ये तुम्हाला अर्थ लिहायचा आहे, त्याच्यानंतर म्हणजे भाषांतर लिहायचं आहे. त्याच्यानंतर बी मध्ये तुम्हाला या ठिकाणी 4 सेंटेन्स दिले जातील. त्या 4 सेंटेन्स पैकी कोणत्याही 2 सेंटेन्सचे मराठी भाषांतर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर सी मध्ये, तर चुकीनं बीच राहिलेला आहे, इथं सी आहे. सी मध्ये तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग इडम आर प्रोवर्ब, ज्या म्हणी किंवा सुविचार असतात त्या तुम्हाला 2 दिल्या जातील. त्यापैकी कोणतेही एक तुम्हाला मराठीमध्ये त्याचा भाषांतर लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमची 80 मार्क्सची पूर्ण जी 80 मार्कची ऍक्टिव्हिटी आहे ती कशा प्रकारे डिझाईन केलेली आहे, मार्कची स्कीम कशी आहे आणि कोणते प्रश्न किती वेळामध्ये किती टाइम मध्ये आपल्याला सोडवले पाहिजे त्याचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा आपण विचारात घेतलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 80 मार्क्सच्या ऍक्टिव्हिटी शीट बद्दल, त्याच्या फॉर्मॅट बद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन केलेली आहे. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या लर्न विथ हेमराज सर या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय.